नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विज्ञान यामध्ये आपलं प्रकरण 5वे इनसाइड द ॲटम. तर या घटकामध्ये आपण मॅटर म्हणजे काय, ॲटम म्हणजे काय, त्याचबरोबर द्रव्याचे असणारे लहानात लहान असणारा घटक स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर, त्यानंतर डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी या घटकाचा अभ्यास केला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी पुढची ॲटॉमिक थेअरी आहे, थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम, याचा अभ्यास करणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ते थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम हे नेमकं काय आहे, किंवा थॉम्सन या शास्त्रज्ञांनी अणुविषयी, अणुच्या संरचनेविषयी किंवा अणुची थेरी ही कशाप्रमाणे मांडलेली आहे पाहूयात. दी प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम पुट फोर्थ बाय थॉम्सन इन इयर 1904. म्हणजे 1904 थॉम्सन या शास्त्रज्ञांनी प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम हे मांडलेले आहे. इज दी फर्स्ट मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर, म्हणजे अणुच्या संरचनेविषयी असणारं हे पहिलं मॉडेल आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी आहे, ॲटमविषयी माहिती सांगितलेली आहे डाल्टननी, परंतु अणुची असणारी संरचना, अणुचं असणारं स्ट्रक्चर, दी स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स, दी फर्स्ट मॉडेल, दॅट इज दी थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. According to this model, the positive charge is distributed throughout the atom. या मॉडेलनुसार जे काही ॲटममध्ये असणारे पॉझिटिव्ह चार्ज आहे हे पूर्ण असणाऱ्या अणूमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत असं थॉम्सननी सांगितले. अँड दी निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आर एम्बेडेड इन इट. आणि याच्यामध्येच या पॉझिटिव्ह चार्जच्या साईडला किंवा या ॲटममध्ये, या अणूमध्ये निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन हे एम्बेडेड झालेले आहेत. द डिस्ट्रीब्यूट पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय द निगेटिव्ह चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. आणि ज्या पद्धतीनं हे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे दोन्ही काय झाले आहेत, डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, तर त्यामुळे काय होतं, हा जो ॲटम आहे हा बॅलन्स होतो असं सांगितलेलं आहे. देअरफॉर ॲटम बिकम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्यामुळे ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे दोन्ही समान प्रमाणामध्ये अणूमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. त्यामुळे हे अणू जो आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे असे थॉम्सनचे म्हणणे आहे. आणि त्यांनी या प्लम पुडिंग मॉडेलच्याद्वारे सिद्ध केलेलं आहे. तर पहा, हाऊ विल यू थिंक अबाउट ॲटॉमिक मास डिस्ट्रीब्यूट अकॉर्डिंग टू थॉम्सन्स मॉडेल्स. म्हणजे थॉम्सनच्या मॉडेलनुसार तुम्ही काही विचार करू शकतात का, नेमकं ॲटॉमिक मास हे कुठे डिस्ट्रीब्यूट झालेलं असेल, वेदर दिस डिस्ट्रीब्युशन इज युनिफॉर्म ऑर नॉन युनिफॉर्म ॲज पर डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. म्हणजे असे काही प्रश्न विचारलेले आहेत. तर ते काय करायचे, आपल्याला आपल्या स्वतःच्या ब्रेन पॉवरचा उपयोग करायचा आहे आणि सोडवायचे आहेत आणि विचार करायचा आहे. परंतु या थॉम्सननी मांडलेलं जे काही प्लम पुडिंग मॉडेल आहे हे सुद्धा अणूच्या बाबतीत पूर्णपणे सक्सेसफुल झालेलं नाही. तर त्यानंतर अणूविषयी आणखी काही पुढे जाऊन अभ्यास केलेला आहे. सर्वप्रथम डाल्टननी, त्यानंतर थॉम्सन या शास्त्रज्ञांनी आणि त्याच्यानंतर रुदरफोर्ड यांनी. आता यानंतर आपण पाहू की रुदरफोर्ड यांचं असणारं न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. न्यूक्लिअर मॉडेल म्हणजे यांनी काही एक प्रयोग केलेला आहे आणि या प्रयोगांती त्यांनी अणुविषयी असणारा काही सिद्धांत मांडलेला आहे. तर हे मॉडेल त्यांनी 1911 मांडलेलं आहे. रुदरफोर्ड स्टडी द इनसाइड ऑफ ॲटम बाय द celebrating scattering experiment and put forth the nuclear model of atom in the year 1911. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रुदरफोर्ड यांनी काय केलेले, स्टडी केली, अभ्यास केला आणि त्यावरून इनसाइड द ॲटम
बाय सेलिब्रेटेड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, म्हणजे त्यांनी त्यांचा असणारा सुप्रसिद्ध विकिरण प्रयोग आणि या विकिरण प्रयोगाच्या सहाय्याने अणूच्या अंतरंगाचा अभ्यास केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी पुट फॉर द न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम इन इयर 1911, म्हणजे त्यांनी न्यूक्लिअर मॉडेल म्हणजे अणूचे असणारं केंद्रकीय प्रारूप मांडले. त्याच्यामध्ये असणारं न्यूक्लियस काय आहे, न्यूक्लियसमधले असणारे घटक काय आहेत, या न्यूक्लियस या अणूच्या आतमध्ये असणारं जे केंद्रक आहे त्याचं प्रारूप मांडलेलं आहे. तर काय केलं पहा, यांनी नेमकं कोणता प्रयोग केलेला आहे. रुदरफोर्ड टूक हे व्हेरी थिन गोल्ड फाईल, म्हणजे रुदरफोर्डने एक सोन्याचा अतिशय पातळ पत्रा घेतलेला आहे की ज्याची जाडी, ज्याची थिकनेस ही 10⁻⁻⁴ मिलीमीटर आहे. आणि हे घेतल्यानंतर ही बंबार्डेड इज विथ पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स इमिटेड बाय द रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट, म्हणजे त्यांनी हा सोन्याचा अतिशय पातळ पत्रा घेतल्यानंतर त्यावर त्यांनी अल्फा चार्ज पार्टिकल्स आहे, पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स आहेत, म्हणजे अल्फा कणांचा त्या पातळ पत्र्यावर मारा केलेला आहे आणि किरणोत्सारी असणाऱ्या मूलद्रव्यामधून, रेडिओॲक्टिव्ह एलिमेंटमधून. तर पहा, ही ऑब्झर्व म्हणजे त्यांनी मारा केल्यानंतर त्यांना असे लक्षात आलेले आहे ती पाथ ऑफ अल्फा पार्टिकल बाय मीन्स ऑफ ए फ्लुरोस्केंट स्क्रीन अराउंड दी गोल्ड फॉईल, म्हणजे जे काही गोल्ड फॉईल आहे, सोन्याचा पातळ पत्र आहे, या सोन्याच्या पातळ पत्र्याच्या भोवती असणारं अणूमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असेल. त्याचबरोबर धनप्रभारित जे अल्फा कणांचं पत्र्यावर परावर्तन होईल अशी काय होती त्यांची आशा होती, अपेक्षा होती. परंतु काय झालं पहा, it was expected that alpha particle would get reflected from the foil and the positively charged mass were evenly distributed inside the atom. But unexpectedly म्हणजे अनपेक्षितपणे most of alpha particle went to straight through the foil, म्हणजे बहुसंख्य असणारे अल्फा कण हे सोन्याच्या पातळ पत्र्यातून आरपार गेलेले आहेत. A small number of alpha particles get deflected from the original path from a small angle, म्हणजे काही काय झालेले आहेत तर अल्फा कणांचे मूळ मार्गापासून लहान कोनामधून काय झालेलं आहे, विचलन झालेले आहे. आणि त्याचबरोबर जे काही स्टील स्मॉलर नंबर ऑफ अल्फा पार्टिकल गेट डिफ्लेक्टेड थ्रू ए लार्जर अँगल अँड दी सरप्राइझिंगली वन अल्फा पार्टिकल आउट ऑफ 20,000 बाउन्स बॅक इन द डायरेक्शन अपोजिट टू द ओरिजिनल पाथ. म्हणजे पहा, यामधून काही अल्फा पार्टिकल सोन्याच्या पातळ पत्र्यामधून आरपार गेलेले आहेत, काहींचं थोड्याफार प्रमाणामध्ये विचलन झालेलं आहे, काहींचं जास्त प्रमाणामध्ये विचलन झालेले आहे. परंतु एक आश्चर्य म्हणजे 20,000 पैकी फक्त एकच अल्फा कण हा मूळ मार्गाच्या उलट दिशेने आलेला आहे. पहा, आकृती जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की नेमका हा रुदरफोर्डचा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट काय आहे. रुदरफोर्डचा विकिरण असणारा प्रयोग. द लार्ज नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स, लार्ज नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स म्हणजे मोठ्या संख्येने असणारे जे काही अल्फा पार्टिकल्स आहेत, दॅट वेंट स्ट्रेट थ्रू द फॉईल इंडिकेट्स दॅट देअर वॉज नो ऑब्स्टॅकल इन देअर पाथ, म्हणजे जे काही मोठ्या संख्येने आरपार गेलेले आहेत म्हणजे त्यांच्या मार्गामध्ये कसल्याही प्रकारचा अडथळा नव्हता.
It means that there must be mainly an empty space inside the atom in this gold foil. तर पहा, म्हणजे याचा अर्थ असा की जे मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा पार्टिकल्स आहेत, हे सोन्याच्या स्थायीरूप पत्र्यातून अणूच्या आत बरीचशी जागा ही मोकळी असली पाहिजे. The small number of alpha particles get deflected through small or big angle must have faced an obstacle in their path. म्हणजे ज्या थोड्याफार प्रमाणामध्ये अल्फा कणांचे किंवा लहान किंवा मोठ्या कणांचं जे विचलन झालेलं आहे, त्यांच्या वाटेत नक्कीच हा अडथळा आलेला आहे. आणि याचा अर्थ असा की अडथळ्यास कारण असलेला अणूचा काय असेल तर पहा, अँड हेवी पार्ट कॉझिंग द obstruction वुड बी इन द सेंटर ऑफ ॲटम. द रुदरफोर्ड पुट फॉर द न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲन ॲटम. आणि हा धनप्रभारित आणि जड भाग हा अणूच्या मध्यभागी आहे. आणि यावरून काय केलं आहे, रुदरफोर्डनं अशा प्रकारचं जे काही आहे ॲटॉमिक मॉडेल मांडलेलं आहे. पहा, आरपार गेलेले आहे, काही प्रमाणामध्ये विचलन झालेले आहे आणि काही रिटर्न फिरलेलं आहे. यावरून आपल्याला असे म्हणता येईल, पहा, देअर इज पॉझिटिव्ह चार्ज इन न्यूक्लियस ॲट सेंटर ऑफ ॲन ॲटम. म्हणजेच या ठिकाणी अणूला काही असणारी अंतर्गत रचना आहे, संरचना आहे. देअर इज पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ ॲन ॲटम. म्हणजे त्याच्या सेंटरला, त्याच्या आतमध्ये काय आहे तर एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. लक्षात घ्या. ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ ॲन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. ॲटॉमिक मास कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस म्हणजे जे काही अणूचं असणारं वस्तुमान आहे, हे सर्व वस्तुमान अणूच्या केंद्रकामध्ये जवळजवळ एकवटलेले आहे. त्यानंतर थर्ड, द निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स कॉल्ड इलेक्ट्रॉन रिमूव्ह अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे केंद्रकाभोवती असणारे इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण हे परिभ्रमण करतात. अँड फोर्थ, दॅट इज द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑफ ऑल इलेक्ट्रॉन इज इक्वल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. म्हणजे सर्व इलेक्ट्रॉनावरील एकत्रित असणारा ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढा असल्यामुळे विजाती प्रभाराचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या हा उदासीन असतो. द अपोजिट चार्जेस हॅज बॅलन्स. द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. देअर इज ॲन एम्प्टी स्पेस बिटवीन द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड द ॲटॉमिक न्यूक्लियस. म्हणजे परिभ्रमण करणारे जे काही इलेक्ट्रॉन आहेत व अणुकेंद्रक आहे यांच्या दरम्यान ह्या काही पोकळ्या असतात. अशा पद्धतीचं असणारे रुदरफोर्ड यांनी न्यूक्लिअर मॉडेल मांडलेले आहे. म्हणजे फर्स्ट, अणूच्या केंद्रकाभागी धनप्रभारित केंद्रक असते. त्यानंतर दुसरं, केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. त्यानंतर केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण हे परिभ्रमण करत असतात. आणि त्यानंतर सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढा असल्याने विजाती प्रभाराचे संतुलन होऊन हा अणू विद्युतदृष्ट्या उदासीन बनतो. आणि त्यानंतर परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन हे अणुकेंद्रक यांच्या दरम्यान असणारी पोकळी असते. अशा पद्धतीने रुदरफोर्डनं काय केलेलं आहे की त्यांचं असणारं ॲटॉमिक स्ट्रक्चर न्यूक्लिअर ॲटॉमिक मॉडेल मांडलेले आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते पाहूयात आपण. दी बोर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे जे बोर शास्त्रज्ञ आहेत यांनी 1913 मध्ये जे काही मॉडेल मांडलेलं आहे, पहा, ॲटॉमिक मॉडेल, स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल.
म्हणजे बोरचे स्थायी कक्षा अनुप्रारूप. आता यांनी काय केलेलं आहे पहा, 1913 मध्ये बोर एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम बाय पुटिंग फोर्थ स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे अणूचं त्यांनी प्रारूप मांडलेलं आहे, त्याची स्थायी कक्षा आणि अणूच्या स्थायीभाव त्यांनी काय केलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. आता नेमकं त्यांनी हे काय मांडलेलं आहे पाहूया. द इम्पॉर्टंट पॉस्ट्युलेटेड द बोर्स ॲटॉमिक मॉडेल ॲज फॉलो. इम्पॉर्टंट पॉस्ट्युलेटेड म्हणजे आधारतत्वे आहेत या असणाऱ्या अणुप्रारूणाची किंवा या ॲटॉमिक मॉडेलची जी आधारतत्वे आहेत ती नेमकी कोणती आहेत. दी फर्स्ट दॅट इज द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस लाई इन द कॉन्सेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट ऑफ सर्टन डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन्स हे केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाभोवती काय करतात, वर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण ह्या करत असतात. त्यानंतर सेकंड, द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट वाईल इन ए पर्टिक्युलर ऑर्बिट. म्हणजे हे जे काही ॲटॉमिक मॉडेल आहे, जे काही अणुकेंद्रक आहे किंवा जे इलेक्ट्रॉन्स हे वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात आणि विशिष्ट कक्षेत हे इलेक्ट्रॉन्स असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा काय असते, ही स्थिर असते. त्यानंतर थर्ड दॅट इज दी वेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम इन्नर ऑर्बिट टू आउटर ऑर्बिट इट ऑब्झर्व एनर्जी अँड इक्वल टू डिफरन्स ऑफ इट्स एनर्जी लेवल अँड वेन इट जम्प फ्रॉम दी outer orbit to inner orbit it emits energy equal to the difference of its energy level. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन्स हे आतील कक्षेतून बाहेरच्या कक्षेमध्ये उडी मारतात त्यावेळेस त्याच्या फरका इतकेच काय करतात, ते ऊर्जेचे शोषण करतात, दी ऑब्झर्व्ड एनर्जी. आणि बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकीच ऊर्जासुद्धा ते विसर्जित करतात. तर अशा पद्धतीनं बोर्स यांनी पण काय केलं आहे, त्यांचं असणारं ॲटॉमिक मॉडेल मांडलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्रत्येक शास्त्रज्ञांनी आपापल्या परीनुसार ॲटम किंवा ॲटॉमिक थेरी किंवा अणूची संरचना याविषयी शोध लावलेला आहे. म्हणजे सर्वप्रथम डाल्टननी यांनी सांगितलं की अणू हा भरीव गोळ्यासारखा आहे. त्यानंतर थॉम्सननी सांगितलेलं आहे की अणूमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतात. त्यानंतर रुदरफोर्डनी सांगितलेलं आहे की ॲटम यामध्ये काही थोड्याफार प्रमाणामध्ये मोकळी जागा असते. आणि बोर्सनं सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस, म्हणजे नेहमी इलेक्ट्रॉन्स हे काय करतात, अणू केंद्रकाभोवती फिरत असतात. आणि या सर्वांच्या निष्कर्षानुसार त्यानंतर असणारं अणूचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे की नेमकं अणूचं स्ट्रक्चर काय आहे, अणूमध्ये प्रोटॉन्स काय आहेत, अणूमध्ये न्यूट्रॉन्स काय आहेत, अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स काय आहेत आणि या अणूची असणारी नेमकी सर्व संरचना काय आहे, कशा पद्धतीचं याचं स्ट्रक्चर आहे, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.